संभाजीनगर शहरातील विट्स हॉटेल, ज्या हॉटेलच्या लिलावावरून सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फायरी सुरू झाल्यात, हेच ते हॉटेल आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशनवरचं हे हॉटेल विट्स. खरं तर अनेक प्रश्न आहेत. हे हॉटेलचे नेमके मालक कोण, ते लिलावापर्यंत कसं पोहोचलं, या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला देणार आहे. हे 4 फ्लोअरचं हॉटेल आहे. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. प्रत्येक फ्लोअरवर 25 रूम्स आहेत, म्हणजे एकूण 100 रूमचं हे हॉटेल आहे. साधारणपणे 1.5 एकर परिसरामध्ये हे हॉटेल या ठिकाणी बांधण्यात आलंय. त्यातला जो काही परिसर आहे तो लॉनसाठी रिकामा ठेवण्यात आलेला आहे. या हॉटेलचे मूळ मालक जे आहेत त्यांचं नाव आहे रमेश हवेली. रमेश हवेली यांनी धनदा कॉर्पोरेशन नावाची एक कंपनी या हॉटेलच्या दरम्यान उभा केली. त्यातून काही शेअर्स या ठिकाणी विकले आणि शेअर्स धारकांना या हॉटेलच्या कमाईतून येणारा नफा जो आहे तो देण्याचं या ठिकाणी ठरवलं. मात्र काही दिवसांनंतर हे जे शेअर्स होल्डर्स आहेत त्यांना नफा येणं बंद झालं आणि हे हॉटेल बँकरप्ट झाल्याचं या ठिकाणी मालकानं सांगितलं. त्यानंतर यातले जे शेअर्स होल्डर्स आहेत ते या ठिकाणी न्यायालयात गेले. न्यायालयानं 2018 मध्ये MPD ॲक्ट नुसार या भागातील SDM यांना या हॉटेल चालवण्याची आणि त्यानंतर लिलाव करण्याची या ठिकाणी सूचना केली आणि त्यातून येणारा जो नफा आहे तो या ठिकाणी शेअर्स होल्डरला देण्याचं ठरवलं. त्यानंतर काही दिवस SDMच्या अखत्यारीखाली हे हॉटेल चालवण्यात आलं आणि त्यानंतर या हॉटेलचा लिलाव करण्याचं या ठिकाणी ठरवलं गेलं. 2018 पासून ते आत्तापर्यंत 7 वेळा लिलावाची प्रक्रिया करण्यात आली. हेच हॉटेल लिलाव करण्याची प्रक्रिया झाली. त्यात पुण्याच्या एका कंपनीकडून याची किंमत या ठिकाणी ठरवण्यात आली. त्यासाठीचा सर्वे कंपनीनं केला. त्यावेळी या हॉटेलची जी किंमत या ठिकाणी ठरवण्यात आलेली होती ती किंमत होती 85 कोटी. मात्र त्याच वेळी मार्केट व्हॅल्यू किती येईल हे देखील सांगितलं आणि त्यावेळी मार्केट व्हॅल्यू 64 कोटी 53 लाख मिळू शकते असं देखील सांगितलं. आणि त्यानुसार पहिला लिलाव जो 2019ला झाला त्यावेळी या हॉटेलची लिलावाची किंमत होती 76 कोटी. यामध्ये लिलावात कोणी सहभागी झालं नाही. 2019ला दुसरा लिलाव 64 कोटी 53 लाखांचा करण्यात आला. त्यावेळी देखील कोणी या लिलावात सहभागी झालं नाही. 21ला 64 कोटी 53 लाखाचा पुन्हा लिलाव करण्यात आला. मात्र या प्रॉपर्टीचा हा तिसरा लिलाव होता. यात कोणी सहभागी झालं नाही. फेब्रुवारी 2022 मध्ये पुन्हा SDM कार्यालयाकडून लिलाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रक्कम होती 64 कोटी 53 या ठिकाणी लाख. आणि यानंतर हे हॉटेलच या ठिकाणी लिलाव होत नाही. त्यामुळे इथले शेअर्स होल्डर जे आहेत त्यांनी कोर्टाकडे अर्ज केला आणि त्यांना सांगितलं की याचे 2 भाग करा जेणेकरून ह्या हॉटेलचा लिलाव होईल. त्यात एक हॉटेलची इमारत आणि प्लॉट आणि रिकामा प्लॉट. त्यानुसार कोर्टाच्या आदेशानुसार 2 किमती ठरवण्यात आल्या. रिकाम्या जागेची किंमत जी होती ती 17 कोटी 67 लाख ठेवण्यात आली आणि हॉटेल इमारतीची आणि प्लॉटची किंमत 46 कोटी 85 लाख ठेवण्यात आली. त्यासाठी 2022ला पुन्हा लिलाव करण्याचा या ठिकाणी नोटीस SDMनी काढलं. मात्र यातही कुणी सहभागी झालं नाही. याचा 6वा लिलाव 2024 मध्ये या ठिकाणी करण्यात आला. यातही कोणी बोली लावली नाही आणि त्यानंतर मे 2025ला 7वा लिलाव या ठिकाणी काढण्यात आला. यावेळी किंमत ठेवण्यात आली होती 64 कोटी 53 लाख. जसे याचे 2 भाग केले गेलेले होते आणि या लिलावामध्ये 3 कंपन्या सहभागी झाल्या. त्यामध्ये सिद्धांत मटेरियल ही जी कंपनी आहे ती कंपनीच या ठिकाणी पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या मुलाचं असल्याचं या ठिकाणी बोललं गेलं आणि त्यानंतर अन्य 2 कंपन्या या लिलावामध्ये सहभागी झाल्या होत्या, लक्ष्मी निर्मल आणि कल्याण टोल. मात्र यांच्यातली किंमत सर्वाधिक असल्यानं याची जी प्रॉपर्टीची बोली सर्वाधिक संजय सिरसाट यांचा मुलगा जो आहे ज्याच्या नावे ही कंपनी असं बोललं जातं त्यांनी ह्याची जास्त बोली लावली आणि त्यानंतर आता या हॉटेलच्या विक्रीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि हे हॉटेल ज्यांना घ्यायचं आहे त्यांना या ठिकाणी ज्यांनी जास्त बोली लावली त्यांनी येत्या एका महिन्यात म्हणजे येत्या 21 तारखेपर्यंत लिलावाच्या 25% रक्कम आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण टक्के रक्कम भरावी लागणार आहे आणि त्यामुळे या हॉटेलचा
लिलावाचा इतिहास या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. कोण याचं मालक आहे, आता सध्या हे हॉटेल संपूर्णपणे बंद आहे. इथे कुठलाही या ठिकाणी हॉटेल चालवलं जात नाही. 4 मजली हॉटेल, सुसज्ज या ठिकाणी निवासाची व्यवस्था, डायनिंगची व्यवस्था, खाली एक हॉल आहे आणि सुसज्ज हॉटेल. यावरनं गेल्या काही दिवसांपासून राजकारण सुरू आहे आणि हे आहे विट्स हॉटेल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.